T20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे। विशेष म्हणजे काल त्यांनी श्रीलंकेला पराभूत केलं, पण तरीसुद्धा त्यांना आता घरी जावं लागणार आहे। कसं ते सांगतो, पण त्याआधी आम्हाला नक्की फॉलो करा, कारण T20 वर्ल्ड कपमधल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आम्हीच तुम्हाला सांगतो। पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचा डोंगर उभा केला। शाहिबजादा फरहानने धडाकेबाद शतक ठोकलं, तर फकार झमननं 84 धावांची वादळी खेळी केली, पण खरी गोची झाली ती नेट रन रेटमध्ये। पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखायचं होतं, मात्र श्रीलंकेच्या दासून शनाकानं पाकिस्तानी फलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली। त्याने 31 चेंडूत 76 धावा कुटल्या। शेवटच्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला त्याने सलग 3 सिक्स मारले आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला। पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला खरा, पण श्रीलंकेने 207 धावा केल्यामुळे पाकिस्तानचा रन रेट न्यूझीलंडपेक्षा कमी राहिला। परिणामी पाकिस्तान जिंकूनही स्पर्धेतून बाद झाला आणि नशिबाच्या जोरावर न्यूझीलंडनं सेमीफायनलमध्ये धडक मारली। आता ग्रुप बी मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये गेले आहेत, त्यामुळं नेहमीप्रमाणे याही वेळेस पाकिस्तान संघाला रिकाम्या हाताने घरी जावं लागणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।